ताज लँड्समध्ये हॉटेलमध्ये ही बैठक पार पडतीये। मनसे महायुतीत सहभागी होणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दिल्लीतील अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर आज राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतायत आणि मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये ही बैठक पार पडतीये। गेल्या 1 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर राज ठाकरे युतीबाबत घोषणा करणार का याकडे देखील देशाचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। डॉक्टर शिंदे, एकनाथ शिंदे, राज आणि तसंच फडणवीसांची ही बैठक सुरू आहे। तर 2 दिवसापूर्वीच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली होती आणि या भेटीवेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते आणि या बैठकीनंतर आता मुंबईमध्ये देखील या 3 नेत्यांची खलबतं सुरू आहेत। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, गेल्या 1 तासापासून राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर राज ठाकरे युतीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। सकाळी तासाभरापासून आज सकाळपासून या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली होती। सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी या कालची जी त्यांची राज ठाकरेंसोबतची कथित गुप्त भेट होती त्या भेटीचा कुठलाही इन्कार केला नव्हता। तिथूनच या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली। त्या पाठोपाठ लगोलग आता बांद्र्याच्या हॉटेलमध्ये या तिघांची तासाभरापासून बैठक सुरू आहे। जो मुद्दा तू उपस्थित केलास की आज या सगळ्या संदर्भात घोषणा होऊ शकते का, तर त्यात महत्त्वाचा मुद्दे 2 आहेत। एक तर मनसेची बैठक आता काही वेळानंतर सुरू होते। त्यात महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे शिवसेनेच्या वतीनं सुद्धा एक आमदार, खासदार आणि काही पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। या भेटीनंतर या 2 बैठका होतील, शिवसेनेची आणि मनसेची। या बैठकांमध्ये कदाचित याबाबत संदेश जो बैठकीमध्ये जे काही झालं ते कळवलं जाईल। पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना कदाचित दिली जाऊ शकते। या संदर्भात नेमकं काय होतं हे कळवलं जाईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात युतीची घोषणा होईल असं सध्या तरी कळतंय। मात्र ती घोषणा आज होणार की उद्या याबाबत स्पष्टता नाही आहे, कारण जी माहिती आलेली त्यानुसार आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला कदाचित जातील। महायुतीच्या बाबत जागावाटपाच्या संदर्भातली अंतिम बोलणी करण्यासाठी हा दौरा असू शकतो। 22 तारखेच्या रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्राची जी उर्वरित यादी आहे ती जाहीर केली जाऊ शकते। त्यामुळे 2 दिवसांमध्ये कदाचित याबाबत अधिकृत घोषणा होईल। जागा वाटपाचं जे सूत्र असेल ते अंतिमतः जाहीर केलं जाईल। त्यामुळे या बैठकीनंतर काय होतंय, या बैठकीमध्ये नेमकं काही निर्णय होतो का, काही कुठल्या जागा सोडायच्या याबाबत काही निश्चितता होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। अर्थात बैठक झाल्यानंतर याबाबत आपल्याला अधिकृतपणे माहिती देता येईल।